सालावादाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री आंबेमा चैत्र नवरात्रोत्सव 2025 आयोजन करण्यात आले। या चैत्र नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी गर्जा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गायली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। यात दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत। या कार्यक्रम ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी आमदार रवी फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे आणि परिवहन समिती माजी सभापती आणि शिवसेना सचिव विलास जोशी, परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवानी, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी आणि इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेला विलास जोशी आणि प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। आम्ही हे सगळं आजमावतो आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या अशा आहेत ना की या उत्सवाला संपूर्णपणे योगदान देणारे आहेत आणि देवीचा आशीर्वाद त्यांना लाभतो। त्यांची तब्येत बरी नव्हती कोटवानी साहेबांची, पण बघा देवीच्या आशीर्वादाने ते आता रात्रंदिवस इथे मेहनत करतायत। हे सगळं पवित्र वातावरण आणि देवीचा आशीर्वाद आहे। श्रद्धा पाहिजे मनातनं, श्रद्धापूर्वक वातावरण असलं ना की हे सर्व लाभतं। आणि 9च्या 9 दिवस रामनवमीपर्यंत हे सगळं असंच चालतं। रामनवमीच्या दिवशी तिथे केवढा मोठा भंडारा बाहेर होतो। रोज तर इथे चालू आहेच, पण रामनवमीच्या दिवशी आणखी मोठा भंडारा। आणि मग जशी आगमनाची मिरवणूक अत्यंत शांत आणि अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये, परंतु अत्यंत शिस्तीने अशी जी आगमनाची मिरवणूक, तशीच विसर्जनाची मिरवणूक तलावपाळीवरती जाते। केवढे हजारो लोक त्याच्यात सामावलेले असतात। खूप छान वातावरण असतं। आम्हाला खूप बरं वाटतं। शुभेच्छा।